तर मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये. बघा, आपण US30 आज जो ट्रेड घेतला होता त्याच्या पाठीमागचं लॉजिक आपण सांगणार आहे. हा बघा, तुम्ही बघू शकता US30चा चार्ट आहे, 5 मिनिट टाइम फ्रेम आहे. तर बघा, आपण जे आहे ते बघा फिब लावलेली होती. आजचं मार्केट जे आहे ते गॅप ऑफ गॅप नंतर मार्केट 7 वाजून चालू झालं होतं. तिथून त्या हाय पासून ते लो पर्यंत एक फिब लावून घेतली होती आपण. आणि ते फिब लावल्यानंतर आपल्याला सेकंड कॅन्डल स्ट्रॉंग ग्रीन क्लोज होईल. त्या कॅन्डलच्या वरती निघताना आपण इथं एक बायचा ट्रेड घेणार होतो आणि स्टॉप लॉस त्याच कॅन्डलच्या खालचा. परंतु बघा ही आणि आपलं टार्गेट जे असतं पहिलं ते 50% असतं, त्याच्यामुळं आपण तिथपर्यंत टार्गेट ठेवत होतो. पण इथे एक प्रॉब्लेम येत होता, आपण तेव्हाच टार्गेट 50% पर्यंत ठेवतो ज्यावेळेस आपला रेशो तिथं 1:1 येईल. आणि 1:1 पेक्षा कमी रेशो येत होता. त्याच्यामुळे आपण काय केलं, ही जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या 50%ला जेव्हा मार्केट येईल त्या 50% पासून इथून बायला एंट्री घेणार होतो. आणि पहिलं टार्गेट आपलं जे आहे ते इथलं 50% होतं. 50% पेक्षा थोडं कमी ठेवलं होतं टार्गेट पहिल्यांदा. स्टॉप लॉस जे आहे ते बघा असा इथं 43 काहीतरी पॉईंटचा होता. इथून आपण वन साईड 2.65ची एंट्री कॅप्चर केली. आणि त्यानंतर आपलं एक एंट्री जी आहे ते आपण टार्गेट टार्गेट हिट झाल्यानंतर एक एंट्रीतून बाहेर निघलो होतो आणि दुसरी एंट्री आपली कंटिन्यू होती, त्याला आपण ब्रेक इव्हन करून ठेवलं होतं. तर हे होतं सिम्पल आजच्या ट्रेडचं लॉजिक. व्हिडिओ आणि लॉजिक आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जावा. चला, धन्यवाद.